नमस्कार मित्रांनो, तोही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक जबरदस्त ट्विस्ट आपल्यासमोर येणार आहे। त्या ट्विस्टमध्ये मात्र रमाकांत आपला जीव वाचवायला गेलेला आहे, पण तेथे आलेल्या वल्लरीने रमाकांतला मारताना मात्र आता उदयकांतचा कसा मर्डर केलेला आहे। त्याच वेळेस तेथे आता अर्णव ईश्वरी हे पांडुरंगाच्या चमत्काराने कसे येऊन पोहोचतात, कारण स्पर्धेला जाण्या अगोदर अर्णव ईश्वरीला मात्र रमाकांत संकटात आहे ही चाहूल कशी लागते आणि ह्या सगळ्या संकटातून मात्र रमाकांतचा जीव वाचून अर्णव ईश्वरी तेथे कसे पोहोचतात हे आपण मात्र आता सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी मात्र विसरू नका, जेणेकरून तुम्हाला आता तोही रे माझा मितवा या मालिकेचे डेली अपडेट्स पाहायला मिळतील। मित्रांनो हे बघा, आता अर्णव ईश्वरी हे दोघंही मात्र आता इकडे स्पर्धेसाठी निघालेले आहेत आणि स्पर्धेसाठी त्यांना पोहोचायचंच असतं, परंतु आता सौदामिनी आणि वल्लरी आता असं एक नवीन जे काही संकट आहे तर ते त्यांच्या आयुष्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करतात की जेणेकरून आता हे दोघं स्पर्धेला पोहोचले नाही पाहिजे। पण तेवढ्यात मात्र आता वल्लरीने आता रमाकांतला किडनॅप करण्यासाठी सांगून उदयकांतला त्यावर लक्ष ठेवायला सांगितलेलं असतं, जेणेकरून आता उदयकांत आणि रमाकांत हे दोघं एकत्र राहतील। म्हणून आता तिने मात्र सांगितलेलं असतं की तू त्याला मारू नकोस, कारण हे बघ आता मात्र हा अर्णव सारखा चिवट आहे, कारण जर आपण याला मारलंस तरीसुद्धा याचा कोणीही शोध घेणार नाही। तसंही अर्णव मात्र आता याला म्हणजे कायमच रागराग करतोय, किती काही झालं तरी याला कोणी शोधायला सुद्धा येणार नाहीत। त्यामुळे काही झालं तरी आता आपल्याला याची गरज आहे, कारण हा नक्की ऐन वेळेस काय करील सांगता येत नाही, तू बारीक त्याच्यावर लक्ष ठेव। तर उदयकांत म्हणतो की ठीक आहे, आणि उदयकांत मात्र आता तेथे वल्लरीला परत फोन करतो आणि वल्लरीला फोन करून विचारतो की याला आता संपवायचं आहे का। पण वल्लरी म्हणलेली असते की हो त्याला संपून टाक, कारण तिने फक्त मेसेज पाठवलेला असतो। आता ते अविनाश मामा तेथे आहे म्हणून तिला काही फोनवर बोलता येत नसतं, पण तिने मेसेज पाठवलेला असतो आणि आता ह्या वल्लरीचा जो काही फोन आहे तर तो फोन मात्र तेथे राहिलेला असतो आणि आता ती बाहेर गेलेली असते आणि त्याच वेळेस मात्र अविनाश मामाने तिचा फोन उचकलेला असतो। त्यामध्ये आता उदयकांतचा जो काही नंबर आहे आणि त्या नंबरवर जो काही मेसेज हा वल्लरीने पाठवलेला आहे की रमाकांतला मारून टाक, हे जे काही आता अविनाश मामा पाहतो तर त्याला धक्का बसतो। अविनाश मामा घाईने मात्र आता वल्लरीवर ओरडतो, वल्लरीला म्हणतो की वल्लरी हे काय आहे, रमाकांतला का मारण्याचा प्रयत्न तू केलेला आहेस, तेव्हा रमाकांत कुठे आहे लवकरात लवकर सांग, आणि जर रमाकांतच्या जीवाला काही झालं तर मी तुला सोडणार नाही। वल्लरी मात्र आता खूप घाबरलेली असते, तिला काय करावं तेच काही कळत नसतं। ती म्हणते की हे बघा रमाकांत कुठे आहे मला माहिती नाही, परंतु मग अविनाश मामा विचारतो की हा मेसेज तू का पाठवला, तर वल्लरी खोटं बोलायला सुरुवात करते। मला असं वाटतं की रमाकांत तिकडे स्पर्धेला गेलं असेल आणि स्पर्धेला तो पोहोचू नये यासाठी मात्र कोणीतरी हा मेसेज मला पाठवलेला आहे असे मुद्दाम ती खोटं बोलत असते। आणि तेवढ्यात अविनाश मामा अर्णव ईश्वरीला फोन करतो, अर्णव ईश्वरीला फोन करून घडलेला सगळं काही प्रकार सांगतो आणि त्याच वेळेस मात्र इकडे उदयकांत रमाकांतच्या डोक्याला पिस्तूल लावून त्याला मारायला निघालेला आहे आणि त्याला म्हणतो की तुझा जगून तरी काय उपयोग, कारण वल्लरीने तुला मला मारण्यासाठी सांगितलेलं आहे। आणि त्याच वेळेस आता रमाकांत जोरात उदयकांतच्या हाताला हिसका देतो आणि त्याच्या हाताला हिसका देऊन त्याचा जो काही पिस्तूल आहे तर तो खाली पाडतो आणि त्याच वेळेस इकडे अविनाश मामाला चगोरा देऊन मात्र ही वल्लरी तेथे येऊन पोहोचलेली असते। आता रमाकांत तेथून पळणार तोच लगेच आता ही वल्लरी हातामध्ये बंदूक घेते आणि ती बंदूक मात्र आता ती रमाकांतवर रोखते। पण त्याच वेळेस आता रमाकांत उदयकांत याला ढकलून देतो आणि उदयकांतला ढकलून दिल्यानंतर जी गोळी वल्लरीकडून सुटलेली आहे तर ती मात्र उदयकांतला लागते आणि उदयकांत मात्र जोरात ओरडतो की वल्लरी। आता वल्लरी म्हटल्यानंतर वल्लरी फारच घाबरते आणि त्याच वेळेस मात्र रमाकांत तेथून पळून जात असतो। रमाकांत आता पळालेला आहे आणि आता आपलं काही खरं नाही, म्हणून वल्लरी खूप घाबरलेली असते, तिला काय करावं तेच काही कळत नसतं। म्हणून मात्र आता घाईने जे काही आहे
आता त्या जंगलातून पळत असतो आणि त्या जंगलातून पळत असताना मात्र आता त्याच जंगलामध्ये आता ही दिंडी चाललेली असते आणि अर्णवेश्वरी तेथेच आहे. अर्णवेश्वरी मात्र आता ह्या दिंडीचं दर्शन घेत आहे, कारण त्यांना पांडुरंगाची ही दिंडी आता पंढरपूरला जात असताना भेटते आणि त्या पांडुरंगाच्या पादुकाचे ते दर्शन वगैरे घेतात. त्यांना खूप छान वाटतं. ईश्वरी अर्णवला म्हणते की हे बघा अर्णव सर, आता काही टेन्शन घेऊ नका, देवबाप्पाची साथ आपल्याला मिळालेली आहे, त्यामुळे आपण कोणत्याही संकटात मार्ग काढून शेवटी आपण आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकतो. जे आपल्यावर संकट आलेलं आहे तर त्यातून बाहेर काढण्याचा मार्ग आपल्याला देवाने दिलेला आहे. सगळं काही छान होणार आहे. हे ऐकून आता अर्णव खूप खुश होतो आणि त्याच वेळेस तेथे रमाकांत अगदी धावत धावत आलेला असतो. रमाकांतच्या डोक्याला आता रक्त येत असतं, डोक्याला मार लागलेला असतो. रमाकांतची अवस्था खूप बिकट झालेली आहे, कारण त्याला किडनॅप करून ठेवलेलं असतं. तो खूप घाबरलेला असतो आणि तो डायरेक्ट येतो तर आता अर्णवला घट्ट मिठी मारतो की अर्णव मला वाचव असं करत तो धावतच आलेला असतो. अर्णव आणि ईश्वरी खूप घाबरतात. ईश्वरी विचारते की बाबा काय झालं तुम्हाला, तुम्ही काय इतके म्हणजे कुठे धावत चाललात, नक्की काय झालं आणि इतके घाबरलेले का आहात. त्यावरती रमाकांत म्हणतो की हे बघ ईश्वरी, मी तुला सगळं काही सांगतो, पण अगोदर माझा जीवाला धोका आहे, प्लीज मला वाचव, मला तुम्हाला काहीतरी खास महत्त्वाचं सांगायचं आहे. ईश्वरी म्हणते की बाबा काय झालं, तुम्ही त्या दिवशीसुद्धा म्हणत होता की तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, मग तुम्ही कुणाला घाबरतात. त्यावरती रमाकांत म्हणतो की मी वल्लरीला घाबरतो. आता वल्लरीला घाबरतो असं म्हटल्यानंतर अर्णव म्हणतो की तुम्ही काय बोलतात, मामीचं नाव का घेतात, मामीने काय केलेलं आहे. रमाकांत म्हणतो की हो, ज्या मामीवर तू इतकं आईसमोर विश्वास ठेवतो ती मामी दिसते तितकी साधी नाही. लक्षात ठेव अर्णव, त्या मामीने आत्तापर्यंत काय काय केलेले आहे याचेच पुरावे मी तुला द्यायला आलो होतो आणि त्याच वेळेस मात्र मला तिच्या जे काही हे रूममध्ये रिसीट सापडलं होतं आणि तिने मात्र आता सगळं काही माझ्याकडून काढून घेतलं. मला किडनॅप करून एका ठिकाणी कोंडून ठेवलं होतं आणि तेथे मात्र उदयकांत माझ्या पाठीवर होता. पण वल्लरीकडून मात्र आता ही गोळी उदयकांतला लागलेली आहे. जेव्हा ती गोळी माझ्यावर चालवायला गेली पण त्याच वेळेस मी उदयकांतला ढकलून दिलं आणि ती गोळी शेवटी मात्र आता ही उदयकांतला लागलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता ईश्वरीने अर्णव यांना फार मोठा धक्का बसतो. अर्णव म्हणतो की मामी असं कसं वागू शकतं, मामी इतक्या खालच्या थराला पोहोचलेली आहे, कधी मला वाटलं नव्हतं. त्याच वेळेस मात्र रमाकांत म्हणतो की हे बघ आता वेळ आहे तर ती या संकटातून लवकरात लवकर आपल्याला वाचवायचं आहे, मामीला तर धडा शिकवायचा आहे, पण त्या अगोदर मात्र आता आपल्याला कंपनी जिंकण्यासाठी, कंपनी परत मिळवण्यासाठी ही स्पर्धा जिंकणं फार महत्त्वाचं आहे. तेव्हा अर्णव म्हणतो की हे बघा बाबा, तुमच्या जीवाला इतकं लागलेलं आहे आणि मी स्पर्धेचा विचार कसा करू शकतो. तेव्हा लगेच रमाकांत म्हणतो की माझी काळजी करू नकोस अर्णव, ईश्वरी तुम्ही स्पर्धेसाठी तयार व्हा, कारण किती काही झालं तरी ही स्पर्धा आपल्याला जिंकणं फार महत्त्वाचे आहे. त्यानंतर बघूयात आपण काय करायचं आहे ते योग्य निर्णय घेऊयात, पण आता वेळ आहे ती स्पर्धा खेळण्याची. तेव्हा अर्णव आणि ईश्वरी मात्र आकाशला फोन करतात. आकाशला फोन करून म्हणतात रिसीट मिळालेले आहे की नाही. तेव्हा आकाश म्हणतो की अजूनपर्यंत रिसीट नाही मिळाले आणि त्याच वेळेस मात्र आता तेथे वल्लरी आहे तर वल्लरी मात्र आता समोर यायला तयार नसते. ती मात्र लांबून लपून छपून हे सगळं पाहत असते. तिला तर आता माहितीच असतं की आपलं सगळं भांडं फुटलेलं आहे. मग किती काही झालं तरी या सगळ्यातून आपल्याला जर वाचवायचं असेल तर आपल्याला शांत राहावं लागेल, कुणाची तरी मदत घेऊन आपल्याला या संकटातून बाहेर तर पडावंच लागेल. म्हणून ती घाईने आता सौदामिनीकडे आलेली असते. सौदामिनीला सगळं काही घडलेला प्रकार सांगते. सौदामिनी तिलाच आता ओरडत असते, अगं बेअक्कल बाई, तुला अक्कल कशी नाही, मी तुला सांगितलं होतं इतका मोठा डाव खेळू नकोस, शेवटी तू काय केलंस आणि शेवटी आता तू तुझी लायकी दाखवलीस, त्यामुळे आता जे आहे ते तुझ्या कर्माचे फळं भोगत राहा. आता वल्लरीला खूपच राग येतो. वल्लरी म्हणते की आता विसरलीस का, अगोदर तर सौदामिनी तुम्हाला मदत करायला तयार होती आणि आता काय झालं. आणि त्यानंतर मात्र आता वल्लरी म्हणते की हे बघ तुझं तू बघ, मला काही सांगू नकोस. आणि आता जेव्हा ही वल्लरी तेथे आलेली असते तर अर्णव आता धावतच येतो आणि वल्लरीची गचंडी धरत म्हणतो की मामी तू काय केलंस, पण मी जेव्हा स्पर्धा होईल तेव्हा मामी तुझ्याकडे नक्की बघेल, कारण तू खूप मोठा एक शत्रू आतमध्ये दडून ठेवला होता आणि मला माहिती नव्हतं माझ्या आईचा संसार उद्ध्वस्त करणारी तूच होती. इतक्या दिवस जर मला माहिती असतं तर मी तुला घरातसुद्धा अगदी ठेवूनसुद्धा घेतलं नसतं, एका घराच्या बाहेर काढलं असतं आणि तीच तुझी लायकी आहे. हे सगळं काही ऐकल्यानंतर आता मात्र ह्या
वल्लरीची बोलती बंद झालेली असते. त्यानंतर आता नम्रताची तणफण सुरू असते. रिसीट अजूनपर्यंत काही मिळाले नसतात आणि ऐन वेळेस आता तेथे जे काही रिसीट आहे तर ते रिसीट मात्र वल्लरी त्यांना देते. वल्लरी म्हणते की किती काही झालं तरी आज मला यांना हे रिसीट द्यायचंच आहे, कितीही झालं तरी. आणि शेवटी मात्र आता सगळं सत्याचा उलगडा होतो. शेवटी आता ही स्पर्धासुद्धा अर्णव ईश्वरी यांनी जिंकलेली असते. स्पर्धेमध्ये आता नवीन जे काही गेम खेळले जातात त्या प्रत्येक गेममध्ये ईश्वरी आणि अर्णव पुढे असतात आणि आता ही कॉम्पिटिशन अगदी ह्या कपलने जिंकलेली आहे. त्यासाठी मात्र आता ईश्वरीने असं काहीतरी मॉडर्न लुक केलेला आहे. तर त्या मॉडर्न लुकमुळे आता ईश्वरी सगळ्यांचं मन कसं वेधून घेते आणि अर्णवला कसं इम्प्रेस करते हे आपण आता सविस्तर उद्या बघूयात. तोपर्यंत धन्यवाद.